च्या तूर कडधान्य आणि तुमच्या ह्याच्या संदर्भात जर तुम्हाला सांगतो भाव द्यायचा असेल तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या हातातच नाही, सगळं सर्वस्वी हातात आहे केंद्र सरकारच्या. आणि केंद्र सरकारच्या हातात कृषी मूल्य आयोग हा देशातल्या प्रत्येक पिकाचा भाव ठरवितो आणि त्याच्यानुसार भाव द्यायचा असतो आणि त्याची अंमलबजावणी होती. आणि केंद्राचा जर हस्तक्षेप नसेल तर राज्य काहीच करू शकत नाही. राज्याकडे फंड नसतो. एखादा आता उद्या ज्वारी खरेदी करायची, कांदा खरेदी करायचा आहे, तर त्याला पैसा निधी कुठला उपलब्ध करायचा, तर तो केंद्रानं मदत करावं लागते. आणि ज्या वेळेस केंद्रानं मदत केली त्यावेळेस आपल्या मराठवाड्यातल्या सुद्धा, विदर्भातल्या सुद्धा शेतकऱ्याला पॅकेज म्हणून शरद पवार महाराष्ट्र देशाचे कृषी मंत्री होते, त्यांनी ऊसासाठी पॅकेज दिलं की शेतकऱ्याला FRP प्रमाणे जर भाव देता येत नसेल तर त्याचं जे उरलेलं FRPचं पेमेंट आहे ते देण्यासाठी त्यांनी त्यावेळेस केंद्रातून पॅकेज दिलं. आता पॅकेज त्यांनी दिलं, अंमलबजावणी कशी झाली ही सर्वस्वी तुमच्या स्थानिकच्या सरकारच्या हातातली गोष्ट अति चुकीच्या पद्धतीनं झाली. त्याच्यामुळं की प्रत्येक चांगल्या आणि वाईट गोष्टीवर म्हणजे लक्ष ठेवण्याचं काम आमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केलं आहे. आणि त्यात राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत ही प्रचंड, म्हणजे त्यांनी सदाभाऊ खोत हे स्वतः 42 गुंठे जमिनीचे शेतकरी, त्यांनी स्वतः खुरपीलं, त्यांनी ऊसाची कोळपणी केली, खणणी केली, अद्रक आल्यासारखं पीक घेतलं त्यांनी. परंतु त्यांनी ज्या वेळेस आपण नुसतं रस्त्यावरचं भांडण, 4-5 शेतकरी मृत्युमुखी पडलेत आमच्या ऊस आंदोलनामध्ये, तर आपण सरकारमध्ये जायला पाहिजे आणि सरकारमधल्या प्रमुख माणसाला खरं शेतकऱ्याचं दुःख समजून सांगण्यासाठी आमची स्वाभिमानी शेतकरी संघटना ही शासनामध्ये सामील झालेली. आणि काही गोष्टी आता परवा तुम्हाला सांगतो, भाजीपाला आणि फळं ह्याच्या जो कृषी उत्पन्न बाजार समितीचा जो कायदा त्यांनी बदल केला आणि मंडी मंत्रालयामध्ये मंडी चालू केली, ही त्याचं एक पहिलं पाऊल आहे समजायचं. कारण कुठली गोष्ट 60 वर्षाची 70 वर्षाची परंपरा मोडीत काढायची एवढं सोपं काम नाही. आणि ते मोडीत काढत असताना प्रचंड अडचणीत मार्केट कमिट्याचा विरोध आहे, व्यापाऱ्याचा विरोध आहे. आणि शेतकऱ्याला डायरेक्ट जर स्वतःचा माल स्वतः मार्केटमध्ये विकायचा असेल तर त्याचा 10 रुपये फायदा होतो. आणि ते करायचं काम आमच्या महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातल्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोतनी यावेळेस करून दाखविले.